न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघरमध्ये गॅस काळाबाजार उघड, राज्यभर खळबळ। आज दुपारच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गॅसचा काळाबाजार उघडकीस आलाय। राज्य दक्ष पथक महाराष्ट्र मुंबई यांनी ही धडक कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने गॅस भरून अवाजवी दराने विक्री केली जात असल्याचा मोठा प्रकार उघड झाला। 5 किलो आणि 9 किलोच्या सिलेंडरमध्ये 15 किलोचा गॅस भरून मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचं समोर आले। सरकारकडून अनुदानित दरात मिळणाऱ्या गॅसचा गैरवापर करून हा काळाबाजार केला जात होता। 91 रिकामे घरगुती गॅस सिलेंडर, व्यावसायिक सिलेंडर, 3 इलेक्ट्रिक मोटर्स, वजन काटे असा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी देवा पवार नामक मालक असल्याची माहिती दिली आहे। ही कारवाई मुसारणे येथील संतोष शेळके यांच्या मालकीच्या जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर गॅस व्यवसायावर करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होते। गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या काळाबाजारावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरते। इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट। माननीय नियंत्रक शिदा पटक मुंबई यांना खासगी आणि गुप्त माहिती मिळाली होती की इथे सिलेंडरचा काळा बाजार चालतो। खासगी आपल्या डोमेस्टिक सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडर भरले जातात बेकायदेशीरपणे। त्या अनुषंगाने मुंबईची राज्य दक्षता पथकाची टीम आलेली आहे आणि त्यांनी धाड मारली 11:30-12 वाजता आणि हा एवढा सगळा मुद्देमाल पकडला। याच्यात डोमेस्टिक सिलेंडर 91 आहे, व्यावसायिक 19 आहे आणि 5 किलोचे 45 सिलेंडर जप्त केले इथे। हे जे सबसिडीज घरगुती सिलेंडर असतात त्याच्यातून व्यावसायिक 19 किलोमध्ये माल भरून हा जे मुलं इथे पकडले गेले त्यांनी सांगितलं की तो ठाणेला पाठवत होता माल।